जय जय गुरुदेव दत्त. शिवरात्री, एक अशी रात्र जिथे मंदिरं जागी असतात आणि काही लोक स्वतःलाच पहिल्यांदा भेटतात. या रात्री कुणी सांगतं डोळे मिटले आणि प्रकाश दिसला. कुणी म्हणतं छाती जड झाली, रडू आलं, कारणच कळलं नाही. तर काही लोक घाबरतात. त्यांना वाटतं काहीतरी विचित्र घडतंय. पण प्रश्न हा नाही की अनुभव येतात का. प्रश्न हा आहे, शिवरात्रीलाच हे अनुभव काय येतात. आज आपण भीती न बाळगता, श्रद्धा अंध न ठेवता या रहस्याकडे समजून पाहणार आहोत. आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. विचित्र अनुभव म्हणजे भूत, आत्मा किंवा काही अदृश्य शक्ती असंच नसतं. लोक काय अनुभव सांगतात? डोळे मिटताच प्रकाश दिसणे, अचानक थंडी किंवा उष्णता जाणवणे, रडू येणे, छाती भरून येणे, भीती वाटणे किंवा अतिशय खोल शांतता. हे सगळे अनुभव मनाशी आणि मेंदूशी जोडलेले आहेत. पण मग हे बाकीच्या दिवशी का होत नाही? शिवरात्री आपण काय करतो? उपवास, कमी झोप, जागरण, मंत्रजप, शांत बसणं. हे सगळं मिळून मेंदूला एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर नेतं. सायन्समध्ये याला म्हणतात अल्फा आणि थीटा स्टेट. ही ती अवस्था असते जिथे स्वप्न आणि जागेपणा एकमेकांत मिसळतात. कल्पना खऱ्यासारख्या वाटू लागतात. दडलेलं मन वर येतं. म्हणजे शिवरात्रीला काही नवं घडत नाही, दडलेलं बाहेर येतं. रोजच्या आयुष्यात आपण काय करतो? राग दाबतो, भीती लपवतो, दुःख गिळतो. कारण वेळ नाही, शांतता नाही. पण शिवरात्रीला अंधार, शांत वातावरण, कमी बोलणं, आत वळलेलं लक्ष. मनाला पहिल्यांदा स्वतःशी बोलायला वेळ मिळतो. म्हणूनच कुणाला रडू येतं, कुणाला अस्वस्थ वाटतं, कुणाला जुनी आठवण आठवते. हे कमजोरीचं लक्षण नाही, हे लक्षण आहे की मन साफ होत आहे. पुराणांमध्ये शिवरात्रीला फक्त उत्सव नाही म्हटलंय. ही रात्र आहे अहंकार वितळण्याची, आत्मचिंतनाची, अंतर्मुख होण्याची. म्हणूनच शिव ध्यानात दाखवला जातो. पुराण असं सांगतात, जे मनाने तयार नसतात त्यांना गोंधळ जाणवतो आणि जे तयार असतात त्यांना शांतता. शिव शिक्षा देत नाही, शिव आरसा दाखवतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, शिवरात्रीला लाखो लोक एकाच वेळी उपवास करतात, मंत्र म्हणतात, ध्यान करतात. ही कलेक्टिव्ह एनर्जी मेंदूवर परिणाम करते. यामुळे भावना तीव्र होतात, अनुभव खोल वाटतात आणि साध्या गोष्टीही असामान्य वाटतात. म्हणूनच काही लोक याला चमत्कार समजतात. पण समजून घेतलं तर भीती नाहीशी होते. उत्तर अगदी सोपं आहे. हे भूत नाही, हे नकारात्मक शक्ती नाही, हे स्वतःला भेटण्याचं दार आहे. जर भीती वाटली तर थांबा, श्वासावर लक्ष द्या. जर रडू आलं तर थांबवू नका. आणि जर शांतता मिळाली तर तिला धरून ठेवा. कारण शिवरात्रीला जे दिसतं ते बाहेरून नसतं, ते आतून वर येत असतं. श्रद्धा अंध नसावी आणि अनुभवांना लगेच चमत्कार समजू नये. समजून घेतली तर शिवरात्री भीती नाही, शांती देते. प्रश्न विचारा, विचार करा आणि मगच श्रद्धा ठेवा. हीच आहे सोपी आस्था. जय जय गुरुदेव दत्त.